आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे। सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही। जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे। कौतुक तू पाहे संचिताचे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला। हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। विठ्ठल 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 समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाबं, जगन निहित पानी मंडनं मंडनाना। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रं, सदय धवल हास्यं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण
बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे तेची नमस्कारो नियाता शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही हा शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवा पाही हा सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई 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 हा धन्य 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 निवृत्ती राया 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 हा धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य 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 निवृत्ती राया 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 निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवेवतार धरोन केले त्रैलोक्य पावन शरण शरण जी हनुमंता तुझालो रामधूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा विठ्ठल 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 आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र नाशिक द्वारका या ठिकाणी क्षत्रिय काशीमाळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज व श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळ्याच्या महानशा पर्व कालावरती चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा सालाबाद प्रमाणे सुंदरशा पद्धतीचं नियोजन आयोजन नामसप्ताहाचं या ठिकाणी सर्व क्षत्रिय काशीमाळी समाज मंगल कार्यालय पंच कमिटी यांच्या माध्यमातून या ठिकाणी केले जात असताना अध्यक्ष श्री भास्करराव राजाराम काठे, श्री संदीप शंकरराव बनकर उपाध्यक्ष, श्री संजय जगन्नाथ बनकर खजिनदार, श्री विजय हिरामन काठे चिटणीस आणि सर्व या ठिकाणी असणारे सर्व सदस्य त्याच पद्धतीने या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन ज्यांच्या माध्यमातून या नामसप्ताहाला लाभलेलं आहे
वारकरी संप्रदायाचे थोर उपासक असणारे परमादरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी 82 वर्ष पूर्ण होऊन 83 वर्षामध्ये ज्यांचं पदार्पण झालं असे संप्रदायाचं भूषण असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक परम आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्त प्राण मधुकर आप्पा काश्मीरे आप्पांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने वारकरी संप्रदायाचे थोर उपासक असणारे पूजनीय वंदनीय हरिभक्त प्राण दामोदरजी महाराज गावले बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने परम आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी आपल्या या संस्थेचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष आदरणीय श्री परमार्थ प्रेमी हरिभक्त प्राण बाजीरावजी महाराज तिडके महाराजांच्या मार्गदर्शनातून सर्व पंच कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह नाम सप्ताहाच्या माध्यमातून आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आप्पांच्या माध्यमातून संपूर्ण पंच कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे. नामसप्ताहाच्या माध्यमातून आजच्या 5व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत शांती ब्रह्म प्रतिष्ठान पैठणवासी श्री संत भानुदास महाराज यांचे पंतू श्री संत एकनाथ महाराज यांचा आहे. विठ्ठल विठ्ठल श्री संत नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये हरिपाठ आहे आणि हरिपाठामध्ये 23व्या क्रमांकाचा सुंदर असा 5 चरणांचा हा अभंग आहे. सालाबाद प्रमाणे चालत असणारे नामसप्ताहाची परंपरा 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन आणि आपल्या ह्या कार्यालयाचं किंवा आपल्या ह्या नामसप्ताहाचं एक विशेष अशा पद्धतीचं आहे की आपल्याकडे असणारे सगळे श्रोते अत्यंत प्रसन्न आहे असे श्रोते बघायला मिळत नाही. हे खरं तर वक्त्याचं परम भाग्य आहे की आपल्यासारखे खऱ्या अर्थाने प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती अशा पद्धतीचे सर्व असणारे श्रोते मनापासून आपणा सर्वांच्या चरणावरती वंदन. पण या नामसप्ताहाच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा श्रवण करत असताना आपल्या चरणावरती वंदन करून एकच सगळ्यांना विनंती, ज्यावेळेला भगवंताचं भजन नामचिंतन केलं जाईल त्यावेळेला आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य एक आहे, हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल 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 सुंदर अशा पद्धतीचं नामसप्ताहाचं नियोजन आयोजन करत असताना उत्कृष्ट अशा प्रकारचे गायनाचार्य सप्ताह कमिटीने ज्यांना पाचारण केलेलं आहे असे गायनाचार्य हरिभक्त प्राण भरतजी महाराज मिटके महाराजांच्या चरणावरती वंदन. आदरणीय त्यांचे सुपुत्र आदरणीय मिटके दादा त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. गायनाचार्य परमादरणीय हरिभक्त प्राणचे विश्वनाथजी महाराज राजपूत महाराजांच्या चरणावरती वंदन. आदरणीय हरिभक्त परायण आमचे टाकळी सरांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. असणाऱ्या विनिकरी ताईंच्या चरणावरती वंदन. आदरणीय ताई तुमच्याही चरणावरती वंदन. असणारे सर्व गुणीजन टाळकरी सर्वांच्या चरणावरती वंदन. सगळे माझ्या परिचयाचे आहेत पण सगळ्यांचा नामनिर्देश न करता सगळ्यांच्या चरणावरती वंदन. उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची हार्मोनियमची साथ आहे आदरणीय आमचे गुले सरांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची मृदंगाची साथ आहे आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी तालमर्षी हरिभक्त परायण हनुमंत महाराज त्यांच्या चरणावरती वंदन. हरिभक्त परायण तालमर्षी सोपान महाराज चौधरी बाबांचे शिष्य आहेत म्हणजे त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. खरं तर हॉलमध्ये ऑपरेटिंग करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे पण आमच्या दादांचं तेवढं खऱ्या अर्थाने एक विशेषत्व की ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य त्या ठिकाणी करत आहेत. त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन आणि आपणही सर्वांच्या चरणावरती वंदन करून नतमस्तक होऊन आता मात्र अभंगाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशा पद्धतीचा आजचा हा पर्वकाळ आहे. खरं तर कोणता पर्वकाळ देऊ नका आपण मी सांगितलं म्हटलं मला पुण्यतिथी नाही पण मधला कुठला तरी दिवस द्या. पण माझ्याकडे एक पर्वकाळ आला तो म्हणजे एकादशीचा. मग एकादशीचा मानस आज पर्वकाळ आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओग नाम त्रिवेणीचा. आज देव भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम आहे. त्या पद्धतीने या त्रिवेणी संगमावरती चालत असणारा नामयज्ञ सोहळा भाग्यवान आहोत आपण की हा पर्वकाळ आज आपल्याला प्राप्त झाला. हा पर्वकाळ आज आपल्याला साधलेला आहे. हे आपलं परम भाग्य. साधला साधला पर्वकाळ साधला साधला पर्वकाळ साधला
अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ साधला साधला पर्व काळ साधला साधला पर्व काळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ साधला साधला हा पर्व काळ साधला साधला हा पर्व काळ पर्वकाळ आपण या ठिकाणी साधलेला आहे नामसप्ताच्या माध्यमातून. सेवेकरता घेतलेला अभंग आहे नाथ महाराजांच्या गाथ्यातील असणारा हरिपाठातील 23व्या क्रमांकाचा सुंदर असा 5 चरणांचा हा अभंग आहे. यावडी निभावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तर बघा, जगामध्ये 280 देश आहेत आणि 5 खंड. आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड, युरोप खंड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका या सर्व देशांमध्ये भारत भूमी ही देवभूमी आहे. कारण सर्व देवांनी अवतार आपल्या भारत देशातच घेतलेले आहे. त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र अतिशय पवित्र राज्य, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यातल्या त्यात आपला नाशिक जिल्हा, या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व फुले फळे संत ग्रंथ पंत भगवंत पवित्र नद्या, सर्व नद्या तुम्हाला माहीत आहेत की या ठिकाणी मी सांगत बसणार नाही. पवित्र तीर्थ कुशावर्त रामकुंड कपिलधारा सर्व तीर्थ टाकेत, पवित्र डोंगर सप्तशृंगीगड ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी तया नाही यमपुरी पवित्र मंदिर. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या नाशिकला लाभलेलं आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ सप्तशृंगी माता आपल्या नाशिकला लाभलेली आहे. त्याच पद्धतीने विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज अर्थात विश्वमौली ज्ञानोबरायांचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी आपल्या नाशिकलाच घेतली. अशा अनेक गोष्टी या आपल्या नाशिकबद्दल सांगता येतील. भगवान महाविष्णूने अवतार घेतला. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येला 7वा अवतार प्रभू रामचंद्र हे आपल्या नाशिकमध्ये बराच काळ राहिले. एवढं भाग्य कोणाला लाभलं हो? भारतामध्ये एकूण 656 जिल्हे आहेत, पण एवढं भाग्य फक्त एकट्या नाशिक जिल्ह्याला लाभलं. भाग्यवान आहोत आपण. आपल्या भूमीचं वर्णन करत असताना प्रत्येक वक्ता बोलताना बोलतो मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी. ज्या भूमीला भगवंताचा वास आहे, ज्या भूमीला संतांचा वास आहे आणि संतांच्या नामस्मरणाने भारलेली पवित्र असणारी भूमी, आणि या भूमीमध्ये सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन पर्व काळावरती चालत असणारा नाम सप्ताह आहे. भगवंताची आणि संतांची आपल्यावरती कृपा आहे. पण बघा, या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जी नदी वाहते, गौतम ऋषींनी आणलेली गौतमी. या गौतमी नदीचं एक विशेष असं आहे की या गौतमी नदीमध्ये जर स्नान केलं तर ज्याच्याकडून कळत न कळत गाय मारली गेलेली आहे, त्याने जर या गौतमी नदीमध्ये स्नान केलं तर त्याचं गाय मारल्याचं पाप जातं. गोवधहरी याच्यावरून शब्द तयार झाला गोदावरी. विनाकारण हे नाव पडलेलं नाही. म्हणून तर अखिल भारतवर्षातले साधू दर 12 वर्षानंतर आपल्या गोदावरीमध्ये स्नान करण्याकरता येतात. एवढंच काय, परदेशातील साधू सुद्धा आपल्याला या सिंहस्थ पर्वणीमध्ये बघायला मिळतात. संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. गोदा तटी निर्मळे, गोदा तटी निर्मळे, देवदेवींची रावळे, देव देवीचे रावळे. हा संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. अशा या सिंहस्थ पर्वणी
पत्नीचं भाग्य या गोदावरीमुळे आपल्या नाशिकला लाभलं. अरे याच पवित्र गोदावरी माईच्या काठावरती असणारं हे कार्यालय परम भाग्य आहे. तिच्या काठावरती चालत असणारा नामसप्ताह. मग बघा, गौतम ऋषींनी आणली म्हणून तिला गौतमी म्हणतात. दक्षिण भारताकडे जाते म्हणून तिला दक्षिण गंगा सुद्धा म्हणतात. चला, अनेक नावे आहेत. अशा या पवित्र गोदावरीच्या काठावरती प्रतिष्ठान नावाची नगरी आणि शालिवाहन राजाचा दरबार, त्याचंच दुसरं नाव सातवाहन. या पवित्र गोदावरीच्या काठावरती प्रतिष्ठान नावाची नगरी, शालिवाहन राजाचा दरबार, आणि त्याच ठिकाणी ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे मंत्र म्हटले ते गागा भट्ट याच प्रतिष्ठान नगरीचे. आणि याच प्रतिष्ठान नगरीचं पुढे नाव पडलं ते म्हणजे पैठण. या पैठण गावामध्ये मूळ पुरुष झाले ते म्हणजे भास्कर पंत. या भास्कर पंतांच्या पत्नीचं नाव होतं सावित्रीबाई. यांच्या पोटी महान भगवत भक्त भानुदास महाराज यांचा जन्म झाला. आणि याच भानुदास महाराजांच्या कुळामध्ये भगवंताने अवतार घेतला. तेच शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हा भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीर. क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदातीर. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीर. क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदातीर. ओ वाळुवारती स्वामी एकनाथा. ओ वाळुवारती स्वामी एकनाथा. ओ वाळुवारती स्वामी एकनाथा. ओ वाळुवारती स्वामी एकनाथा. भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान उसे गोदावरी तीर. भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. तेथे प्रतिष्ठान वसे गोदा तीर. आता मी तुम्हाला 5 पिढ्या सांगते. कोणाच्या? माझ्या नाही, नाथ महाराजांच्या. करा सुरुवात. पहिले मूळ पुरुष भास्कर पंत. या भास्कर पंतांच्या पत्नीचं नाव सावित्रीबाई. यांच्या पोटी भानुदास महाराज. भानुदास महाराज यांच्या पोटी चक्रपाणी महाराज. चक्रपाणी महाराज यांच्या पत्नीचं नाव सरस्वतीबाई. यांच्या पोटी सूर्यनारायण महाराज. सूर्यनारायण महाराज यांच्या पत्नीचं नाव सरस्वतीबाई. यांच्या पोटी श्री संत एकनाथ महाराज. श्री संत एकनाथ महाराज यांच्या पत्नीचं नाव गिरिजाबाई, महान पतिव्रता. यांच्या पोटी हरिपंत नावाचा एक मुलगा झाला, त्याचंच नाव हरिपंडित. गोदूबाई आणि गंगाबाई या नावाच्या 2 मुली झाल्या. नाथांच्या जीवनामध्ये पुष्कळशा घटना घडल्या. त्या सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ आणि प्रगट स्वरूपाच्या आहेत. सर्व संतांमध्ये आर्थिक परिस्थिती श्रीमंतीची नाथ महाराजांची. आणि सर्वात जास्त ग्रंथ लिहिले तेही नाथ महाराजांनी. 36,000 भावार्थ नावाने 18,000 एकनाथी भागवत. स्वात्मसुख शुकाष्टक हस्तामलक आनंद लहरी रुक्मिणी स्वयंवर, चिरंजीव पदा भंगगाथा गणेश पुराण हरिपाठ आणि एवढे सगळे ग्रंथ करून पुन्हा भारुडे केलेले आहेत. मला दादला नको ग बाई, 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 मला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, सुरथीचे मोती गुळधाव सोने, राज्यात लेणे नाही मला, दादला नको ग बाई.
भाव म्हणजे प्रेम आणि त्या प्रेमावर आरूढ होणं. भाव आणि आरूढ याच्यावरून शब्द तयार झाला भारूड. भारुडे चांगली आहेत, ऐका, सगळ्यांच्या ध्यानात घ्या. या ठिकाणी दादला म्हणजे पती, म्हणजे संसारूपी पती हा मला नको आहे. या संसारूपी पतीच्या घरामध्ये गुळधाव सोनं नाही म्हणजे क्षणभर सुद्धा सुख नाही, पण हा संसारूपी पती मला नको आहे. विंचू चावला देहांकार रूपी विंचू चावला, भूत जबर मोठे गबाई. अशा प्रकारची भारुडे केलेले आहेत. आता नाथ महाराजांच्या भारुडाबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. विठ्ठल विठ्ठल. आता मी तुम्हाला नाथ महाराजांचा परिचय करून देते. नाथ महाराज म्हणजे संत, शांत आणि श्रीमंत आहेत आणि त्यांचाच आजचा अभंग आहे. 3 वाक्य सांगते ऐका. माणूस गुरुच्या कृपेने संत होतो, देवाच्या कृपेने शांत होतो आणि अनुकूल प्रारब्धाने श्रीमंत होतो. गुरुच्या कृपेने संत होतो, देवाच्या कृपेने शांत होतो आणि अनुकूल प्रारब्धाने. अजून हेच 3 वाक्य सांगते ऐका. संत झाला की जन्म मरणाचं दुःख गेलं, शांत झाला की वर्तमान काळाचं दुःख गेलं आणि श्रीमंत झाला की दारिद्र्याचं दुःख गेलं. असे हे नाथ महाराज. या नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष भगवंत काम करत होते. एकनाथा सदनी माधवजी सर्व ही कामे करीतो, स्वकरे चंदन घासी पाणी कावडीने भरितो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. असा श्री संत एकनाथ महाराजांचा अधिकार. तुम्हाला नाथांच्या जीवनातली पुष्कळ प्रसंग सांगता येतील, परंतु एक प्रसंग सांगते. एकदा हरिजन मंडळी अशी रस्त्याने जात असताना स्वयंपाकाच्या पक्वान्नाचा गावरान तुपाचा खमंग असा सुगंध सुटला. लहान लहान मुलं म्हणायला लागली, वा काही खमंग वास आलाय. त्यांची आई म्हणायला लागली, अरे गरीबाला असं कधी मिळेल का खायला? अरे नाथ महाराजांच्या घरचं भोजन फक्त ब्राह्मणांनाच. एवढाच शब्द नाथ महाराजांनी ऐकला आणि त्यांना घरात बोलावून घेऊन पोटभर जेवू घातलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांनी हरिजनाच्या मुलाला गोदावरीच्या वळवंटामध्ये करेवड उसरून घेऊन त्याच्या घरी नेऊन पोहोचवलं. हा एक आदर्श जगामध्ये दिलेला आहे. कारण वारकरी संप्रदाय हा जातीपातीच्या पलीकडचा आहे. जात वित गोत कुळ शिळमात भजका त्वरित भावना युक्त. आता मी तुम्हाला नाथ महाराजांचा बराच परिचय करून दिला. आता नाथ महाराजांनी एवढं सगळं वाङ्मय लिहिलं, पण एवढं सगळं वाङ्मय असताना सुद्धा नाथ महाराजांनी हरिपाठ केला. तर आता मी तुम्हाला विचारते, तुम्ही चारिधाम यात्रेवरून आलात, गंगा सागरवरून तुम्ही सुनेला 1000 रुपयाची शाल आणली, नसल आणली तरी माना. गंगा सागरवरून तुम्ही सुनेला 1000 रुपयाची शाल आणली. भजनी मंडळाला बुक्का गोपीचंदन दिलं, कुणाला काय तर कुणाला काय. मधल्या मुलाला मूर्ती दिली, मोठ्या मुलाला देवपूजेचं साहित्य दिलं. पण मला सांगा, जो 4 वर्षाचा तुमचा नातू आहे त्याला काय लागतं? त्याला काय लागतं? त्याला खेळणी लागते, त्याला खाऊ लागतो. मग त्याच्या वयानुसार त्याच्या हिशोबाप्रमाणे त्याला खाऊ दिला. तसं नाथ महाराजांनी सुद्धा ही जी सर्वसामान्य भोळी भाबडी जनता आहे, ज्यांना कुठलाही वाङ्मय कळत नाही, ज्यांना संस्कृत नीट वाचता येत नाही, काही काही ना तमावलीचा हरिपाठ सुद्धा नीट म्हणता येत नाही. मला मग अशी फार आनंद वाटला तुमचा हरिपाठ बघून. पण काही काही ना माऊलीचा हरिपाठ सुद्धा नीट म्हणता येत नाही. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, काही म्हणतात सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबला. आपण म्हणतो की नाही काही वेळेला, सेविती साधू संत, काही म्हणतात जेविती साधू संत, वेगळंच काही पण म्हणतात. अशी जी सर्वसामान्य भोळी बाबडी जनता आहे, ज्यांना कुठलाही वाङ्मय कळत नाही, त्यांच्याकरता नाथ महाराजांनी हरिपाठ केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरिपाठ सर्व शास्त्रांचा सार आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. भगवंताचं नामच एकमेव सार आहे, बाकी सर्व असार आहे. भगवंताचं नामच एकमेव सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार सार सार
विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शुळ पाणी जप तहे वारंवार म्हणून शुळ पाणी जप तहे वारंवार सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून निशुळ पाणी जपत आहे वारंवार म्हणून निशुळ पाणी जपत आहे वारंवार सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार भगवंताचं नामच एकमेव सार आहे आणि संस्कृत मध्ये म्हटलं जातं सारम गृणंती पंडित पंडित लोक सारच ग्रहण करतात. एक अति महत्वाचं आहे का, शास्त्रे अनेक आहेत, विद्याही खूप आहेत, पण काळ म्हणजे आयुष्य फार कमी आहे आणि विघ्ने जास्त. म्हणून जीवाने ज्याप्रमाणे राजहंस पक्षी दूध आणि पाणी मिश्रणातून फक्त दूधच सेवन करतो, तसं आपणही सर्व शास्त्रांचा विचार न करता फक्त सारभूत घ्यावं, अर्थात नामाचीच उपासना करावी. आणि हरिपाठामध्ये सर्व नामाचाच महिमा आहे आणि संत वाङ्मयाचं सार म्हणजे हरिपाठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये दोन हरिपाठ म्हटले जातात. पहिला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आणि दुसरा श्री शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ. अहो हरिपाठ वारकऱ्याची संध्या आहे. दररोज स्नान करून संध्या करावी, त्याचा परिणाम नित्य सत्यमित्य हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. त्याला कळी काळाची भीती राहत नाही. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र, त्याचं घर काशी तीर्थक्षेत्रासारखं पवित्र होतं. नित्य प्रेम भाव हरिपाठ गाय हरी कृपा होय तयावरी, त्याच्यावर हरीची कृपा होते. आणि हरिपाठ वारकऱ्याची संध्या आहे. ब्राह्मणाने संध्या करावी आणि वारकऱ्याने हरिपाठ. सकाळचा हरिपाठ स्नानानंतर सायंकाळचा हरिपाठ सामुदायिक मंदिरामध्ये वारकऱ्यांच्या समवेत करावा. आणि महिला मंडळाने घरातली कामं आटोपल्याच्या नंतर भांडी कुंडी घासून झाल्याच्या नंतर शिकलेल्या महिलांनी पुढे हरिपाठ म्हणावा आणि बाकीच्यांनी त्यांच्या मागे म्हणावा. अशा वातावरणाची निर्मिती महिलांनी करावी. अशी हरिपाठ मंडळे गावागावात निर्माण व्हावी. अशी हरिपाठ मंडळे गावागावात का निर्माण व्हावी, कारण असा हा पवित्र हरिपाठ आजही काही लोकांना माहीत नाही. मला सांगा, चीनची भिंत कोणी बांधली तेही माहीत आहे. सर्वात जास्त साक्षर राज्य कोणतं आहे तेही माहीत आहे. भारताचे 14वे राष्ट्रपती कोण आहेत तेही माहीत आहे. अजून सांगू, शांताबाईचं गाणं कुणी लिहिलं तेही माहीत आहे. हे सगळं माहीत आहे, फक्त हरिपाठच माहीत नाही. आजही असे लोक आहेत, पण जो हरिपाठ करत नाही त्याच्यावर विश्वाची माऊली रागावली. आणि रागाच्या भरात काय बोलली, पापिया काय बोलली, नामासी बिनमुख तो नर पापिया, नामासी बिनमुख तो नर पापिया, नामासी बिनमुख तो नर पापिया, नामासी बिनमुख तो नर पापिया. हरि बिना दावया न पवे कोणी, हरि बिना दावया न पवे कोणी, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. हरि बिना धावया न पवे कोणी, हरि बिना धावया न पवे कोणी, हरि मुखे मना,
पापिया. मी बोलले का? लहान तोंडी मोठा घास घेते बघा. आपल्या देशाचं जे सुप्रीम कोर्ट आहे का, त्याचा सर्वोच्च न्यायालय सुद्धा सरन्यायाधीश सुद्धा हे वाक्य कोडू शकत नाही. काय? तो नर पापिया. अहो देव सुद्धा खोडू शकत नाही. काय? तो नर पापिया. विठ्ठल 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 देवाचं घेऊन देवालाच विसरला. बहुसंख्य समाज असा आहे. सांगू एका वाक्यात? संसार विस्तारला, देवाला विसरला, चारित्र्याने घसरला आणि शेवटी स्मशानात जाऊन पसरला. इथे कोणाचं काही गेलं का? येथे कोणाचे काय बा गेले? ज्याचे त्याने अनहित केले. हरिपाठ वारकऱ्याची संध्या आहे. दररोज ही संध्या करावी. आता बघा, सांगितली तुम्हाला माझ्या पद्धतीने जेवढी माहिती सांगायची होती तेवढी, पण आपण आता अभंगाकडे वळू. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हा 23वा अभंग आता ऐका. जगामध्ये सर्पाच्या असंख्य जात आहेत, त्याच्यामध्ये आजगर नावाची एक जात आहे. या आजगराचं तोंड जरी लहान असलं तरी त्याचे स्नायू प्रसरण पावतात, म्हणजे तो बरंच मोठं भक्ष गिळू शकतो. तर अशाच एका आजगराने एका नर हरणाला पकडलं. आता हरणाच्या नराला शिंगे असतात, मादीला नाही. तुमच्या डोक्यात टकटक राहून जाईल म्हणून अगोदरच सांगून टाकलं. तर त्या आजगराने त्या लहान नर हरणाला पकडलं. त्याला शिंगे होती आणि त्यातल्या त्यात हरणाची जात भित्री फार. तसे 3-4 प्राणी फार भित्रे. ससा, हरण आणि बुवा बामन. कोण कोण? ससा, हरण आणि बुवा बामन. असू द्या. तर त्या अजगराचं एक वैशिष्ट्य आहे, त्याची भक्ष गिळण्याची क्रिया अतिशय सुंदर असते. हळूहळू गिळत गिळत त्या हरणाच्या तोंडाचा भाग त्या अजगराच्या ओठापर्यंत आला असा, पण पुढे त्याला गिळता येत नव्हतं. जवळजवळ 95% हरण पोटात गेलं, काही घशात राहिलं. त्याला पुढे गिळता येत नव्हतं आणि बाहेर काढता येत नव्हतं. बाहेर काढायला गेलं तर काढता येत नव्हतं आणि गिळायला गेलं तर काय होत होतं? शिंगे आडवी येत होती. पण शेवटी काय होतं? प्रत्येक प्राणी मेल्यावर फुगतो. प्रत्येक प्राणी मेल्यावर फुगतो. जिवंतपणे फुगणारा फक्त एकच आहे. तुम्ही समजून गेले, मी कशाला सांगू. तर ते हरण त्या अजगराच्या पोटात असं फुगायला लागलं, म्हणजे ते गिळलं गेलं नाही ना. म्हणजे पचन शक्ती म्हणजे शरीरातला पाचक रस जो असतो तो त्याच्यापर्यंत काही भागामध्ये पोहोचला नाही. त्यामुळे ते हरण त्या अजगराच्या पोटात असं वाढायला लागलं. तो अजगर असा झटकायचा, असा झटकायचा, असा झटकायचा, पण शिंगे डोक्याच्या कवटीमध्ये असतात. शेवटी काय झालं? अजगर मेला. अजगर मेला. संपला उदाहरण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरं एक उदाहरण सांगते बघा. हजारो प्राणी जगात आहे, त्याच्यामध्ये चिचोंद्री नावाचा एक प्राणी आहे. काही भागामध्ये तिला सोसुंद्री असंही म्हणतात. ची 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 असा आवाज करत चालत असते. शेपटी छोटी राहते, बारीक सुईसारखं तोंड असतं, उंदराच्याच आकाराची असते. उंदराचीच एक लहान जात. तर त्या चिचोंद्रीला एका सापाने पकडलं मागून. कुणाला? चिचोंद्रीला. ती ची 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 असा आवाज करायला लागली. तो आवाज ऐकल्याबरोबर त्या सापाला समजलं की ज्याला आपण पकडलं आहे तो उंदीर नसून ती चिचोंद्री आहे आणि ती विषारी आहे. आता याचं वर्णन रामायणात आलेले तुलसीदास रामायणामध्ये. आता त्या सापाने जर त्या चिचोंद्रीला सोडलं तर ती इतकी चवताळते, इतकी चवताळते आणि अशी जोरात फुंकर मारते त्या सापाच्या तोंडावर की त्याचे 2ही डोळे आंधळे होतात. आणि गिळलं तर काय होतं? तर त्या चिचोंद्रीच्या शरीरामध्ये असणाऱ्या विष ग्रंथीमुळे तो मरतो. विठ्ठल विठ्ठल. परदेशामध्ये क्रिपले नावाचा माणूस होऊन गेलेला आहे. भारताच्या बाहेर त्याने प्राणी जगताची इतकी माहिती गोळा केलेली आहे. रिप्लेचे अद्भुत विश्व त्याच्यातले विषय आहे. त्याच्यात असंख्य माहिती आहे प्राणी मात्रांच्या, मधमाशांच्या, बेडकांच्या, माणसांच्या. माता त्या सापाने त्या चिचोंद्रीला गिळावं तर मरावं आणि सोडावं तर आंधळं व्हावं. आता त्याने काय करावं हे तुम्हीच मला सांगावं. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल हे सगळं जर आम्ही तुम्हाला सांगावं तर तुम्ही कीर्तन कशाला करावं? आता त्या सापाला त्या चिचोंद्रीला गिळता येत नव्हतं आणि सोडता येत नव्हतं, सुखाने जगताही येत नव्हतं. आता ही जी 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली ती दृष्टांत समजण्याकरता.
कारण दृष्टांत हा सिद्धांत पटण्याकरता असतो. जसं त्या अजगराला त्या हरणाला गिळताही येत नव्हतं आणि बाहेर काढताही येत नव्हतं, त्या सापाला त्या चिचोंद्रीला गिळताही येत नव्हतं आणि सोडताही येत नव्हतं. ही जी अवस्था आहे हिला म्हणतात द्विधावस्था. काय म्हणतात? द्विधावस्था. जसं संसार करावं तर सुख मिळत नाही, परमार्थ करावं तर देव दिसत नाही, ही जी अवस्था हिला म्हणतात द्विधा अवस्था. संसार करावा तर सुख मिळत नाही, परमार्थ करावं तर देव दिसत नाही. आता काय करावं अजून सांगू? काही काहींच्या बाबतीमध्ये कसं होतं माहिती का? भावाच्या घरी राहावं, पतीच्या घरी राहावं तर पती मारतो, आणि भावाच्या घरी राहावं तर भाऊजही भांडण करते. आता काय करावं अजून सांगू? काही काहींच्या बाबतीमध्ये कसं होतं माहिती का? तिखट खाल्लं तर पचत नाही आणि फिक्कं खाल्लं तर पोट भरत नाही. आता काय करावं अजून सांगू? काही काहींच्या बाबतीमध्ये कसं होतं माहिती का? सायकल घ्यावी तर पटत नाही, सायकल घ्यावी तर पटत नाही, आणि मोटरसायकल घ्यावी तर पैसे नाही, आणि गुपचूप बसणं तर अजिबात जमत नाही. ही जी अवस्था आहे हिला म्हणतात द्विधा अवस्था. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू इकडे, संसार म्हणे तू इकडे. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती विना देव दिसत नाही, भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना संसार चालत नाही, पैशा विना संसार चालत नाही. हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. तुकडोजी महाराज म्हणतात, भक्ती करूनी जो पोट भरेल, भक्ती करूनी जो पोट भरेल, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल. अरे मानवा तू नको घाबरू, अरे मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. जीवाची द्विधा अवस्था आहे. ना देवाय ना धर्माय, धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का, म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. अशी द्विधा अवस्था जीवाची झाल्याच्या नंतर याच्यातून सुटण्याकरता जर काही प्रयत्न केला तर काय होतं? सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोविले. ज्याप्रमाणे बघा पावसाळ्यामध्ये
धोधो पाऊस चालतो, नदी लाने डोंगर याच्यातून भरधाव वेगाने पाणी वाहत येतं. त्या पाण्याबरोबर बराचसा गाळ माती वाहून येते. ते पाणी एखाद्या धरणामध्ये साठवलं जातं. कालांतराने पावसाळा संपल्याच्या नंतर धरणाची पातळी हळूहळू कमी होत जाते. पाणी हळूहळू कमी होत जातं. धरणाच्या कडेला साचलेला जो गाळ असतो, पाहणाऱ्याला असं वाटतं की या धरणाच्या कडेला कोरडी जमीन आहे, पण ती जमीन वरून पाहता जरी कोरडी दिसत असली तरी खाली मात्र प्रचंड मऊ गाळ असतो. एखादी गाय येते त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता. ती गाय कोरण्या गाळापर्यंत जाते, पण पुढे काय असतं? पाणी. त्या गायीला काहीच समजत नाही, कारण गाळ खाली ओला आणि वर कोरडी माती असते. त्या गायीला काहीच समजत नाही, कारण पुढचे पाय उचलावे तर मागचे पाय फसतात, मागचे पाय उचलावे तर पुढचे पाय फसतात. जितकी हालचाल वाढवावी तितका गाळ ढिला होतो. जितकी ती गाय बाहेर निघण्याचा प्रयत्न करते तितकी ती अधिक फसते. सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोवियले. विठ्ठल 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 जीवाची सुद्धा गत अशीच झालेली. या संसाराच्या बाजारामध्ये सुखाचा शोध घेत असताना पदरात मात्र दुःखच पडत आहे. सुखाकरता एक पाय उचलला दुसरा पाय फसतो, दुसरा पाय उचलला तर पहिला पाय फसतो. आणि दुःखाच्या गर्तेत प्रत्येक जण सापडलेला आहे. महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात, या मृत्यूलोकामध्ये सुखाची कहाणी सुद्धा ऐकायला मिळणार नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी. कैसी सुखनिद्रांथरणी इंगळाच्या बाजेवर कधी कुणाला सुखाची झोप येईल, तसा संसाराच्या बाजारामध्ये सुख शोधून सुद्धा सापडणार नाही. मग अशा दुःखी झालेल्या जीवाचा उद्धार होण्याकरता, द्विधावस्था झालेल्या जीवाचा उद्धार होण्याकरता या कलियुगामध्ये काही उपाय आहे का? तर आहे ना. मग या दुःखी झालेल्या जीवांचा उद्धार होण्याकरता, द्विधावस्था झालेल्या जीवांचा उद्धार होण्याकरता आपले सर्व संत जे आहेत ना, ते सर्व संत एकांतात बसले. कोण बसले एकांतात? संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले. सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले. शास्त्र दृष्टीने अवलोकिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले. सार एक काढिले निवडोनी, कार काढिले निवडोनी, सार एक काढिले निवडोनी, कार काढिले निवडोनी. एक श्री हरीचे नाम, एक श्री हरीचे नाम, एक श्री हरीचे नाम, एक श्री हरीचे नाम. हे श्रीहरीचे नाम, हे श्रीहरीचे नाम, हे श्रीहरीचे नाम, हे श्रीहरीचे. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, शास्त्र पुराण अवलोकिले, सार काढिले निवडोनी. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, शास्त्र पुराण अवलोकिले, सार काढिले निवडोनी. दुःखी झालेल्या जीवाचा उद्धार होण्याकरता, द्विधावस्था झालेल्या जीवाचा उद्धार होण्याकरता सर्व संत एकांतात बसले. सर्व साधनांचं मंथन करून त्याच्यातून एक सार बाहेर काढलं. ते एक श्रीहरीचे नाम. या भगवंताच्या नामाने या कलियुगामध्ये जीवाचा उद्धार होणार आहे. कारण कोणत्या युगामध्ये कोणतं साधन केल्याच्या नंतर जीवाचा उद्धार होईल, देवाची प्राप्ती होईल, याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये, श्री विष्णू पुराणामध्ये सर्वत्र आलेलं आहे. कृते धायतो विष्णू त्रयतायाम यजतो मखे, द्वापारे परिचर्यानाम कलो तद हरी कीर्तनात. कृत युगामध्ये ध्यान करणं उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे. त्रेता युगामध्ये यज्ञ करणं उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे. द्वापार युगामध्ये परिचर्या पूजन करणं उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे. आणि कलियुगामध्ये हरीचं नाम हे उद्धाराचं
साधन सांगितलेलं आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नावे कलियुगी उद्धार हरीच्या नावे कलियुगी उद्धार हरीच्या नावे कलियुगी उद्धार हरीच्या नावे सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे कलियुगी उद्धार हरीच्या नावे कलियुगी उद्धार हरीच्या नावे कलियुगी उद्धार हरीच्या नावे सकळांस येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. भगवंताच्या नामाने जीवाचा उद्धार होणार आहे म्हणून परमार्थ विचारावा साधूंना. साधूंना परमार्थ विचारावा सांगा महाराज. नामचिंतन हे प्रभावी साधन आहे. हो, कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही तुमच्या कामातही भगवंताचं नामचिंतन करू शकता. 2 वाक्य सांगते ऐका. शरीराचा श्रम जावा आणि मनाचा भ्रम जावा. शरीराचा श्रम जावा आणि मनाचा भ्रम जावा याच्या करताच परमार्थ करावा. परमार्थामध्ये बाहेरून काहीच आणण्याची गरज नाही. जे आपल्या चित्तात आहे ना त्याचंच चिंतन करून त्याचीच ओळख करून घ्यायची आहे. शरीराचा श्रम जावा आणि मनाचा भ्रम जावा याच्या करताच परमार्थ करावा. ज्याच्यामध्ये परम अर्थ आहे त्याचं नाव आहे परमार्थ. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची किंवा परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. भगवंताचं नामचिंतन हेच एक प्रभावी असं साधन आहे. भगवंताचं नामचिंतन हेच एक प्रभावी असं तत्व आहे. पण या भगवंताचं नामचिंतन सोडून जर अन्य मार्गाने गेलात तर माऊली ज्ञानोबा सांगतात तो वाया गेल्याशिवाय राहणार वाया अनेक पंथा जाशी जाणी वाया अनेक पंथा जाशील जाणी वाया अनेक पंथा जाशील जाणी वाया अनेक पंथा. नाम परते तत्व नाही रे अन्यथा नाही रे अन्यथा नाम परते तत्व नाही रे अन्यथा नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाशी जाणी वायानिक पंथा जाशील जाणी वाया अनेक पंथा जाशील जाणी वाया अनेक पंथा. पटलं नाथ महाराज आम्हाला मान्य. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय या जीवाला दुसरा पर्याय नाही. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय या जीवाचा उद्धार नाही हे आम्हाला पटलं. पण का हो नाथ महाराज, या भगवंताचं नामचिंतन घेण्याची काही पद्धत आहे का? नाथ महाराज म्हणतात आहे ना. विचारा तुम्ही, सांगतो आम्ही. कारण संतांचा अवतार सांगण्याकरता आहे. मग त्या मुमुक्षु जीवांना त्या साधकांना नामचिंतन घेण्याची पद्धत नाथ महाराज अभंगाच्या प्रथम आवडीने भावे हरी नाम घेती आवडीने भावे हरी नाम घेती भावे भावे हरी नाम घेसे आवडीने भावे आवडीने भावे हरी नाम घेसे तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व
पाली चिंता. वा. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामचिंतन घेण्याची पद्धत सांगतात. पहिल्या चरणात आपला प्रवेश झाला याला अभंग प्रवेश म्हणतात. अभंग कसा सोडवावा ही एक पद्धत आहे. चपात्या कशा लाटाव्यात ही एक पद्धत आहे. अधिक उत्पन्न कसं घ्यावं ही एक पद्धत आहे. खिसा कसा कापावा ही एक पद्धत आहे. तसं भगवंताचं नामचिंतन घेण्याची सुद्धा एक पद्धत आहे. भगवंताचं नामचिंतन आवडीने आणि भावाने घेतलं पाहिजे. कारण आवड आणि भाव नसेल तर दंभाने किंवा लौकिक भावनेने केलेली भक्ती निरुपयोगी आणि फलशून्य होते. नाथ बाबा सांगतात शुद्ध भावे विन जे भक्ती तेची दांभिक जान निश्चिती. ते अपकची राहे प्राप्ती जेवी काकड जाती मुंगाची. मूग या धान्यामध्ये काकड मूग म्हणून एक जात आहे. काकड मूग म्हणजे कुचीर मूग. हा मूग किती शिजवला तरी शिजला जात नाही. तसं भावाशिवाय भक्ती करणं म्हणजे पंख असूनही दृष्टी नसलेल्या गरुड पक्षाप्रमाणे व्यर्थ आहे असं भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात. माझा भाव नाही जिवारी आहाच वाहाच माझी भक्ती करी. तो आंधळ्या गरुडाचे परी उडे परी निर्धारी स्थान नेनो. गरुडाला पंखांच्या साहाय्याने आकाशामध्ये किती उंच भरारी मारता येऊ शकते पण त्या पंखांबरोबर डोळेही पाहिजे. दृष्टी नसलेल्या गरुड पक्षाची अवस्था कशी होईल. तो उडू शकेल पण नेमकं त्याला ज्या ठिकाणी ज्या स्थळी जायचं आहे त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही. तसं भगवंताची भक्ती आवडीने आणि भावाने केली पाहिजे. कारण नाथ महाराज सांगतात भक्त म्हणून घेणं सोपं आहे. अहो नामधारक म्हणून घेणं सुद्धा सोपं आहे पण आवड आणि भाव असणं वाटतं तितकं सोपं नाही. भक्त मनविता वाटे गोड भजन मुद्रा अति अवघड. भक्तीचे अंतर अति गूढ नकळे उघड श्रुती शास्त्र. भगवंताचं नामचिंतन आवडीने आणि भावाने घेतलं पाहिजे. स्वतः भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात माझं नामचिंतन कसं केलं पाहिजे. नाथ बाबा वर्णन करतात कृपण जरी दुरी जाय तो घरीचे ठेवणे जीविवाय. तैसे माझे प्रेम पाहे जो हृदय वाहे सर्वदा. कृपण म्हणजे कंजूस मनुष्य आपल्या घरापासून किती जरी दूर गेला पण त्याच्या घरामध्ये त्याने जे धन ठेवलेलं असतं ना त्याचं चित्त त्या धनाचं चिंतन करत असतं. तसं भगवंत म्हणतात तू माझं नामस्मरण कर. का वंद्या गर्भ संभवल्या पाठी उल्हासे वाढवी गोरटी. तैसी माझ्या प्रेमाची पोटी आवडी मोठी जै होय. वंद्या म्हणजे वांज बाईला जर दिवस गेले तर तिचं चित्त सतत त्या गर्भाचं चिंतन करत असतं. तसं भगवंत म्हणतात तू माझं नामस्मरण कर. सदैव जावई आल्या घरा जीवी सर्वस्ववेची सुंदरा. तैसा माझा कळवळा पुरा ज्याच्या जिवारा ओसंडे. श्रीमंत जावई जर घरी आला तर त्याचं कोड कौतुक ती सासूबाई जितकी अंतकरणपूर्वक करते. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. अंतकरणापासून जितकी त्या जावयाचं कोड कौतुक ती सासूबाई करते ना तसं भगवंत म्हणतात तू माझं नामस्मरण कर. आणि अशी आवड धरून जर भगवंताचं नामचिंतन केलं तर ते देवालाही आवडतं. म्हणून आवडीने भावे असं म्हटलेलं आहे. नाहीतर सगळीच लोक भजन करतात. मौली ज्ञानोबराय सांगतात देखे मनुष्य जात सकळ स्वभावताच भजन शिक. पण ते स्वाभाविक भजन आवडीने असतं असं मात्र नाही. आवडीने केलेलं भजन हेच खरं भजन आहे. भाव आहे तरच देव आहे. भाव नसेल तर देव असून सुद्धा नसल्यासारखं आहे. आणि जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात आवड आणि भाव नसल्याने भक्ती करत असेल ना अहो तुकोबराय म्हणतात ती भक्ती नाही व्यभिचार आहे. देवापायी नाही भाव भक्तीवरी वरी वाव. समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. तुकोबराय म्हणतात ती भक्ती नाही तो व्यभिचार आहे. वरवर आवनतो अंतकरणात मध्ये भाव नाही मग तो भक्ती नाही ती तो व्यभिचार आहे.
पण नाथ बाबा सांगता जो आवडीने आणि भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामचिंतन करतो त्याची फळप्राप्ती त्याला काय? तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी आवडीने हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे. चिंता हा मनुष्य जीवाच्या ठिकाणी एक स्थायी स्वभाव आहे. जी जी वस्तू आपल्या जवळ नाही ती वस्तू आपल्या जवळ असावी म्हणून चिंता. ती वस्तू आपल्याला मिळाल्याच्या नंतर ती कायमस्वरूपी आपल्या जवळ राहावी म्हणून तिच्या रक्षणाची चिंता. अशा अनेक चिंता जीवाला भेडसावत असतात. या संपूर्ण जगतामध्ये मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत चिंतेने कुणाला सोडलेलं नाही. माऊली ज्ञानोबा त्या चिंतेचं व्यापक पण सांगतात. पाताळाहुनी निम्न जेचे उंचे साने गगन, जे पाहता त्रिभुवन अनोही नोहे, तैसी चिंता अपार वाढविती निरंतर, जीवी सोनिया सार विषयाधिक. चिंता आणि चिता दोन शब्द बघायला कसे आहेत? सारखेच आहे. दोनही शब्द बघायला कसे वाटतात? सारखेच. पण या दोनही शब्दांमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेन विशेषता, सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिता. चिता आणि चिंता या दोन शब्दांमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. परंतु चिता मेलेल्या माणसाला एकदाच जाळते, पण चिंता जिवंत माणसाला सतत जाळत असते. पण जो आवडीने आणि भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामचिंतन करतो, नाथ बाबा सांगतात त्याची सर्व चिंता त्या परमात्म्यास असते. मग का रे बाबा, तुझ्या सर्व दुःखाची तुझ्या सर्व क्लेशाची सदैव जर त्या परमात्म्यास चिंता आहे तर नाथ बाबा सांगतात तू खेद कशाला करतोस? अभंगाचं दुसरं चरण. नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पतीला क्षुमेचा, पतीला क्षुमेचा जाणते हरिमुखी गाता हर परे चिंता, हरिमुखी गाता हर परे चिंता. पतीला क्षुमेचा, पतीला क्षुमेचा जाणत असे जय श्रीराम. हरिमुखी गाता हर परे चिंता, हरिमुखी गाता हर परे चिंता. वा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पतिलक्ष्मीचा जाणत असे. खेद म्हणजे खिन्नता, एक मनाचा विकार आहे. जीवनामध्ये मनाच्या विरुद्ध जर काही घडू लागलं, नको आहे ज्याची इच्छाच नाही ते जर घडू लागलं आणि ज्याची आपल्याला इच्छा आहे ते जर आपल्याला मिळालं नाही, आपल्यापासून दूर गेलं तर खिन्नता येते. पण नाथ महाराज सांगतात अरे बाबा, तुझ्या सर्व दुःखाची तुझ्या सर्व क्लेशाची सदैव जर त्या परमात्म्याचं चिंता आहे तर तू कशाला खेद करतोस? तो लक्ष्मीपती आहे, तो सर्व जाणारा असून तो सर्वज्ञ आहे. नाथ बाबा या ठिकाणी लक्ष्मीपती या विशेषणाने भगवंताचं सामर्थ्य प्रतिपादन करतात. तो भगवान परमात्मा सर्वगुण संपन्न असा आहे. माऊली वर्णन करतात. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य वसती जेथ. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण भगवंताच्या खेरीज इतरत्र कुणाच्याच ठिकाणी पूर्णत्वाने वास्तव्याला राहत नाही.
मग हे सहाही गुण इतरत्र कुणाच्या ठिकाणी वास्तव्याला राहत नसल्या कारणामुळे लौकिक आर्थिक अडचणी भक्तास आल्यास तो लक्ष्मीपती असल्या कारणामुळे तो त्या सर्व सहज दूर करतो. भक्ताला ते देवाला सांगण्याची सुद्धा गरज राहत नाही. त्या कृपाळू परमात्म्याने सुद्धा मला सोन्याची नगरी देऊन त्याचं दारिद्र्य संपवलं, ध्रुवाला आढळपद प्राप्त करून दिलं, उपमन्यूला वाटीभर दुधा करता दुधाचा समुद्रच देऊन टाकला. या सगळ्या कथा आपल्याला माहीत आहे. मग असा तो कृपाळू परमात्मा सर्वांचा सांभाळ करणारा, सर्व विश्वाला तो सांभाळतो. भक्ताला आपलं दुःख त्याला सांगण्याची सुद्धा गरज राहत नाही. माता विश्वाचं पालन पोषण करणारा तो भगवान परमात्मा नाथ बाबा सांगता तो आपली कशी बरं उपेक्षा करेन. अभंगाचं 3रं चरण. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, 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 तुझा मोकरीला ऐसे नाही, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझा मोकरीला ऐसे नाही. हरी मोठी गाथा हरभरी चिंता, हरी मोठी गाथा हरभरी चिंता, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझा मोकळीला ऐसे नाही, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझा मोकळीला ऐसे नाही. हरी मोठी गाथा हरपरी चिंता, हरी मोठी गाथा हरपरी चिंता. वा. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. जगद्गुरु श्री संत तुकोबर यांचा एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये महाराज मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात की जो परमात्मा या संपूर्ण जगताचं भरण पोषण आणि रक्षण करतो तो हे सर्व करताना कधीच त्रासला नाही. मग त्याला आमचं रक्षण करण्याचा त्रास वाटेल का? दगडाच्या पोटामध्ये बेडूक बसलेला असतो, त्याच्या तोंडात चारा कोण घालतो? नाना प्रकारचे पक्षी आणि अजगरासारखे प्राणी आपल्या खाण्याच्या पदार्थाचा संचय कधीच करत नाही, तर देव त्यांचं रक्षण करतो. आपला सर्वस्वी भार त्याच्यावर घातला असता. मग असा असणारा कृपाळू परमात्मा सर्वांचा सांभाळ करणारा, सर्व विश्वाला जर तो सांभाळतो तर तो आपली कशी उपेक्षा करेन? त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, आमुचे त्या काही असेल ओझे. पाषाणाच्या पोटी बैसला दुर्धर, तयामुखी चारा कोण घाली. पक्षी अजगर न करी संचित, तयासी अनंत प्रतिपाळी. तुका म्हणे भार घातलियावरी, उपेक्षिना दया सिंधू माझा. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या देशाला लाभलेला एक तेजस्वी हिरा. संपूर्ण जीवन ज्यांनी देश कल्याणासाठी समर्पित केलं असे स्वामी विवेकानंद. या स्वामी विवेकानंदांचं आपल्या गीता ग्रंथावरती फार प्रेम. ते सतत गीता ग्रंथाचं वाचन करायचे आणि खऱ्या अर्थाने स्वामीजी गीतेला माय म्हणायचे. घरची परिस्थिती श्रीमंतीची असून सुद्धा सगळी संपत्ती लाथाडून देश सेवेसाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं, कारण त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना गीतेत मिळायचं. म्हणून स्वामीजी म्हणायचे की गीता माझी माय आहे. म्हणून तर अमेरिकेला शिकागोच्या धर्मपरिषदेला जात असताना त्यांनी आपल्याबरोबर आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीताच नेला होता, दुसरं काही नाही. तेवढ्यावरती त्यांनी संपूर्ण जग जिंकायला सुरुवात केली आणि आपल्या देशाची मती आणि थोरवी संपूर्ण जगाच्या समोर आणून दिली. पण महाराज असे स्वामी विवेकानंद सतत भ्रमण करायचे देश सेवेसाठी. एकदा असेच ते रेल्वेने प्रवास करत असताना सवयीनुसार गीता ग्रंथाचं वाचन चालू होतं
आणि वाचता वाचता गीतेच्या 9व्या अध्यायातील श्लोक आला. अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा श्लोक वाचल्याबरोबर स्वामीजी ताडकन उठून उभे राहिले आणि पुढे आलेल्या स्टेशनवरती खाली उतरले आणि चालू लागले ताड 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 ताड. लांब दूर अंतरावरती असणाऱ्या एका टेकडीवरती एका झाडाखाली जाऊन बसले. समोर गीता ग्रंथ ठेवला आणि थेट भगवंताला आवाहन केलं, सांग देवा, गीतेतील हे वचन तुझंच आहे ना? अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. देवा, हे तू सांगतो ना, मग मीही तुझंच कार्य करतो, तेही अनन्य भावाने करतो, हे तुलाही माहीत आहे. मग जो तुझं कार्य करतो, जो तुझं नामचिंतन करतो, त्याचा योगक्षेम तू चालवतो, त्याच्या पोटा पाण्याची चिंता तुला असतेच. मग देवा, मी तुझंच कार्य करतो, तेही अनन्य भावाने करतो. मग देवा, आता मला याच ठिकाणी माझ्या जेवणाची व्यवस्था तू कर. कारण स्वामीजींना त्यावेळेला अत्यंत कडाक्याची भूक लागलेली होती. भर दुपारची वेळ महाराज. त्या टेकडीवरती कोणीच नाही आणि स्वामीजींचा भगवंताशी संवाद चालला की देवा, आता याच ठिकाणी माझ्या जेवणाची व्यवस्था कर आणि जोपर्यंत मला जेवण मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, नाहीतर गीतेमध्ये असणार हे तुझं वचन मी खोटं ठरवीन. भर दुपारी महाराज त्या टेकडीवरती कोणीच नाही, भगवंताशी संवाद झाला. त्याच वेळेला भर दुपारी तिथल्या जवळच्याच स्टेशनवरचा जो स्टेशन मास्तर होता तो अत्यंत सात्विक वृत्तीचा होता. दुपारच्या जेवणानंतर सगळं स्टेशन सामसूम झालं आणि त्या स्टेशन मास्तरला खुर्चीवरती बसल्या बसल्याच थोडा डोळा लागला. डोळा लागल्याच्या नंतर साक्षात भगवान परमात्मा त्या स्टेशन मास्तरच्या स्वप्नात आले आणि त्याला सांगू लागले की लांब दूर अंतरावरती जी टेकडी आहे त्या टेकडीवरती एका झाडाखाली माझा भक्त बसलेला आहे, त्याला भयंकर भूक लागलेली आहे, त्याच्या भोजनाची तू व्यवस्था कर. असं स्वप्न पाहिल्याबरोबर तो स्टेशन मास्तर खडबडून जागा झाला. आज साक्षात भगवान परमात्मा माझ्या स्वप्नात आले, तो धन्य झाला महाराज. घाई घाईने तो आपल्या घरी गेला. आपल्या पत्नीला सांगू लागला, अगं लवकरात लवकर स्वयंपाक तयार कर. तिने सांगितलं, अहो तुम्ही तर डबा घेऊन गेला होतात. म्हटले माझं जेवण झालेलं आहे, पण आज साक्षात भगवान परमात्मा माझ्या स्वप्नात आले, त्यांच्या भक्ताला डबा घेऊन जायचा आहे, लवकरात लवकर भोजन तयार कर. स्टेशन मास्तरच्या पत्नीने घाईघाईने स्वयंपाक केला आणि डबा घेऊन तो स्टेशन मास्तर स्वप्नात सांगितल्या पद्धतीने चालू लागला. लांब दूर अंतरावरती एका टेकडीवरती एका झाडाखाली भगवी वस्त्रे परिधान केलेला हा संन्यासी त्याला दिसला. या स्टेशन मास्तराने स्वामीजींच्या चरणावरती नतमस्तक झाला तो आणि हात जोडून स्वामीजींच्या समोर उभा राहिला आणि सांगू लागला, स्वामीजी मला ठाऊक आहे, तुम्हाला भयंकर भूक लागलेली आहे, मला ठाऊक आहे, मला येण्याकरता थोडा उशीर झाला, त्याबद्दल मला क्षमा करा. तुम्ही लवकरात लवकर भोजन करा. ते स्टेशन मास्तरचं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर स्वामीजी त्याला विचारतात, पण तुम्ही कोण? म्हटले मी इथल्या जवळच्या स्टेशनवरचा स्टेशन मास्तर आहे. महाराज, आज तुमच्यामुळे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं मला स्वप्नात दर्शन झालं, मी धन्य झालो. त्या स्टेशन मास्तरचं ते बोलणं ऐकल्याच्या नंतर स्वामीजींच्या डोळ्यामधून घळघळ अश्रू वाहू लागले की देवा, माझ्या या टिचभर पोटासाठी मी तुझ्यावर संशय घेतला, पण देवा, अरे तुला तुझ्या भक्ताची सदैव चिंता असतेच. तू तुझं वचन कधी खोटं ठरवणार नाहीस. असा जगाचा मालक, सर्वांचा सांभाळ करणारा, सर्व विश्वाला जर तो सांभाळतो, आपली कशी बरं उपेक्षा करेल? प्रत्येकाच्या पोटा पाण्याची व्यवस्था त्याने केलेली असते. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. मग तो जगाचा मालक भगवान परमात्मा सर्वांचा सांभाळ करणारा आहे, सर्व विश्वाला जर तो सांभाळतो, मग का हो नाथ बाबा, आम्ही काय करायचं? नाथ बाबा सांगतात, तुम्ही एकच करायचं. त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला ज्या स्थितीमध्ये, ज्या दशेमध्ये ठेवलेलं आहे ना,
त्या स्थितीमध्ये तुम्ही सदैव समाधानी राहा. नाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात जैसे स्थिती आहे तैसा परिराहे. जैसी स्थिती आहे तैसा परिराहे. जैसी स्थिती आहे तैसा परिराहे. जैसी स्थिती आहे तैसा परिराहे. कवतुक पाये संचिताचे. जय हो. कवतुक पाहे संचिताचे. हरिमुखी गाता हर परिचिता. हरिमुखी गाता हर परिचिता. कवतुक पाहे संचिताचे. कवतुक पाहे संचिताचे. हरिमुखी गाता हर परिचिता. हरिमुखी गाता हर परिचिता. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा टाळी वाजवा, सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई. 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 हरे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
कैवारी होईना विठोबा पायी विठ कैवारी होईना विठोबा पायीची मीठ कैवारी होईन विठोबा पायीची मीठ कैवारी होईन कैवारी होईना कैवारी होईना कैवारी होईन कैवारी होईन कैवारी होईना कैवारी होईना कैवारी होईन कैवारी होईन विठोबा 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 पायी विठ कैवारी होईना विठोबा पायी विठ कैवारी होईना विठोबा पायीची मीठ कैवारी होईन विठोबा पायीची मीठ कैवारी होईन पंढरपूर यात्री जाईना विठुरायाला पायीना पंढरपुराशी जाईन विठुरायाला पाहिन पंढरपूर यात्री जाईना विठुरायाला पायीना पंढरपुराशी जाईन विठुरायाला पाहिन विठोबा विठोबा पायी विठ कैवारी होईना विठोबा पायी विठ कैवारी होईना विठोबा पायीची मीठ कैवारी होईन विठोबा पायीची मीठ कैवारी होईन जय ठोबा रखुमा जय ठोबा कुमाई रखुमा कुमाई ठोबा रखुमा ठोपा ठोबा रखुमा ठोपा कुमाई 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 ठोपा 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 विठोबा 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 ठोपा 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 वा वा एवढा आनंद झाला माता भगिनींचा दरवर्षीचा उत्साह पण यंदा जरा हार जास्तच झाली पण अजून आनंद वाटला याच्यापेक्षा माझं तोंड दिसणार नाही एवढे हार येऊ द्या अजून आनंद वाटेल असं जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे कौतुक तूप आहे संचिताचे भगवान परमात्म्याने आपल्याला ज्या स्थितीमध्ये ज्या जस्तेमध्ये ठेवलेले आहेत त्या स्थितीविषयी सदैव समाधानी राहावं कारण या संसारामध्ये सर्व प्रकारची अनुकूल परिस्थिती कुणाचीच नसते किती वैभव असलं तरी त्याला काही ना काहीतरी न्यूनता असतेच रावण एवढा ऐश्वर्य संपन्न होता सुवर्णाची नगरी होती देवादिकांना जिंकणारी मुलं होती इंद्रजितासारखी 1.25 लाख पंतू सौंदर्याच्या बाबतीमध्ये अप्सरा नाही लाजवतील अशा 80,000 सुंदर पत्न्या होत्या रंग गेला तर पैसे परत अशा नाही 80 सहस्र सुंदर कामिनी मुख्य पतिव्रता मंदोदरी 80,000 सुंदर पत्न्या परंतु तरी सुद्धा त्या रावणाला देखील सीताही आपणासह प्राप्त आहे आणि ती आपल्याला प्राप्त व्हायलाच पाहिजे असं वाटतच होतं अहो इंद्राला सुद्धा एवढं स्वर्गातील ऐश्वर्य प्राप्त होतं देवांचा राजा इंद्र अनेक पुराणातून त्या स्वर्गाचं वर्णन विस्तृत अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतं मौली ज्ञानोबाराने सुद्धा 9व्या अध्यायामध्ये स्वर्गाचं विस्तृत अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे मासा वैभवशाली असणारा इंद्र पण त्या इंद्राला सुद्धा अहिल्याविना समाधान लाभलं नाही जे जे आपणास प्राप्त आहे त्यात समाधान लाभत नाही पण जे अप्राप्त आहे तिकडे मात्र प्रवृत्ती होते पण प्राप्ती आणि अप्राप्ती आपल्या इच्छेवरती अवलंबून नसून ती प्रत्येकाच्या पूर्वजन्मार्जित शुभ अशुभ कर्मांवरती अवलंबून आहे मग अशा पूर्वजन्मार्जित कर्मांचा साठा त्याला संचित असं म्हणतात जे ज्याच्या संचितात आहे ना तेवढंच त्याला प्राप्त होतं मग ते अनुकूल पुण्यात्मक संचित असेल तर सुख आणि प्रतिकूल पापात्मक संचित असेल तर दुःख असं भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात तेथ जया जे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र ते तिये गती प्राप्त होची लागे
प्रत्येकाची सुखदुःखाने लाभहानी ही ज्याच्या त्याच्या संचिताची फळं आहेत ती भोगणं अपरिहार्य आहे, ते कुणीही टाळू शकत नाही. म्हणून तर जगद्गुरु श्री संत तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करतात, वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. जीव हा करत आहे तो जीही कर्म करतो त्याची फळं त्याला भोगावीच लागतात. विठ्ठल विठ्ठल पाठीमागे फार गडबड करताय, तुम्ही शांत बसलात तर बरं होईल. कारण पुढच्या अगोदर बसलेले राहतात, मागचीच पंक्ती घेऊन बसतात. हे बिचारे पुढचे बसतातच, त्यांना काय शिक्षा ही रिकामी. आपण सगळेच जीव हा करत आहे तो जीही कर्म करतो त्याची फळं त्याला भोगावीच लागतात. अशा कर्मांचा तीन प्रकार अशा कर्मांचे. पहिलं संचित कर्म, दुसरा आहे प्रारब्ध कर्म, तिसरा आहे क्रियमान कर्म. मागील अनेक जन्मामध्ये जी कर्म घडून गेली त्याची फळं अद्याप भोगली गेलेली नाही, अशा कर्मांचा साठा त्याला संचित कर्म असं म्हणतात. त्या संचित कर्मामध्ये असणारा जो भाग भोगणे आरंभ झालेला आहे त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि या देहेंद्रियादी कर्माने देह इंद्रियानी जी कर्म शुभ अशुभ प्रकारची असतात त्याला क्रियमान कर्म असं म्हणतात. आता प्रारब्ध आणि अदृश्य दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहे. जीवनामध्ये असणारा अदृश्य भाग फार बलवान आहे. तेथे हरिहर जरी आले तरी ते प्रारब्ध भोगामध्ये अणुरेणुतका सुद्धा बदल करू शकत नाही. नाथबाबा सांगतात, अदृश्य आदिन शरीर तेथ आली आहे हरिहर, अन्यथा न कर्वे अनुमात्र हे वेदशास्त्र संमत. तेथे हरिहर जरी आले तर ते आपल्या प्रारब्ध भोगामध्ये अणुरेणुतका सुद्धा बदल करू शकत नाही. आणि संचित प्रारब्ध फळ न भोगणं यदा कदाचित जर जीवाच्या स्वाधीन असतं तर नल राजा राम प्रभू आणि धर्मराज इत्यादिकांचा वनवास चुकला असता. अवश्य भावी भावानां प्रतिकारो भवेदधी तदा दुःखेर्न लिप्पेर नलराम युधिष्ठिर. मग महाराज, संचित कर्मांचा साठा तर अंत असल्या कारणामुळे जीवाचा उद्धार होणं शक्य नाही. पण नाथबाबा सांगतात, जो आवडीने आणि भाविक अंतकरणाने भगवंताचं नामचिंतन करतो तो भगवान परमात्मा त्याच्या सामर्थ्याने त्या आपल्या भक्ताचा प्रारब्ध भोगही नष्ट करतो. नाथबाबा अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखे गाता हरपले चिंता, हरी मुखे गाता हरपले चिंता. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखे गाता हरपले चिंता, हरी मुखे गाता हरपले चिंता. त्या नाही मागुता जन्मायन, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता हरे मुखे गाता हरपले चिंता, हरे मुखे गाता हरपले चिंता, हरपले
भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. तो भगवान परमात्मा त्या आपल्या सामर्थ्याने त्या भक्ताचा प्रारब्ध भोग नष्ट करतो, कारण त्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारची शक्ती आहे. त्यामुळे तो भगवान परमात्मा त्या प्रारब्ध गतीपासून आपल्या भक्ताला सोडवतो. प्रारब्ध भोग नष्ट केला भगवान परमात्म्याने सुदामाचा. त्या सुदामाच्या कपाळावरती विधात्याने लिहिलेलं होतं श्रीक्षय. पण भगवान परमात्मा आहे तो चतुर्तरी चतुराला किंवा चतुरा तो शिरोमणी. भगवान परमात्म्याने ती अक्षर उलट केली. कधी? तो सुदामा ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या भेटी करता गेला द्वारकेला, विस्तृत कथा भाग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. भगवान परमात्मा ज्या वेळेला सुदामाच्या कपाला चंद्रगंध लावायला लागली, बघितलं सुदामा प्रारब्ध कर्मानुसार दरिद्री होता. मग आता विधाताने त्याच्या कपाळावरती लिहिलेलं श्रीक्षय. पण आता भगवान परमात्म्याने ती अक्षरं उलट केली. आता त्याने विचार केला याला द्यावं की न द्यावं. आता द्यावं की न द्यावं, पण त्याला द्यावंच लागणार आहे. का? त्याचा अगोदर घेऊन बसला काय पोहे घेसी तेव्हा देसी, हे त्याचं ब्रीदच आहे. मग आता विचारात पडलं महाराज, या सुदामाने भगवान परमात्म्याला भोगतो न घडे संचिता वाचवणी. पण आता भगवान परमात्म्याने त्याच्या कपाळवरची ती अक्षरा उलट केली. श्री क्षयच्या उलट काय झालं? क्षय श्री. आता क्षय सुद्धा उलट करा. काय झालं? यक्ष. श्री म्हणजे लक्ष्मी आणि यक्ष म्हणजे कुबेर. कुबेरा एवढं धन हवं याचं. कुणाचं? सुदामाचं. मग देव हे काळाचे धन कुबेराचे. कुबेरा एवढं धन हवं याचं कुणाचं? तर सुदामाचं. भगवान परमात्म्याची कृपा झाली आणि त्या सुदामाचा प्रारब्ध भोग नष्ट झाला. म्हणजे भगवान परमात्म्याची कृपा झाली तर तो प्रारब्ध भोग सुद्धा नष्ट करतो. पण त्या परमात्म्याने आपला प्रारब्ध भोग नष्ट करण्याकरता आपण निर्व्यसनी जीवन जगावं. कसं जीवन जगावं? निर्व्यसनी जीवन जगावं. म्हणजे तो भगवान परमात्मा आपला प्रारब्ध भोग नष्ट करतो. हरी कृपे त्याचा नाश झाला. बघा, व्यसन शासन आणि फॅशन. व्यसन शासन आणि फॅशन याच्यापासून दूर राहावं. खवा रवा मवा आणि पोहा पचेल तेवढाच खावा. पण कावा डावा आणि हेवा याच्यापासून दूर राहावा. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवा. राहिलेल्या सगळ्यांनी सप्ताहाला वर्गणी द्यावा आणि मग घरी जावा. शाकाहाराचं भक्षण बघा, गुटखा चटका मटका याच्यापासून सुटका, नाहीतर मृत्यूची घटका. गुटखा चटका फटका याच्यापासून सुटका, नाहीतर मृत्यूची घटका. अध्यात्माचं शिक्षण, चारित्र्याचं रक्षण. शेवटी जाता जाता एकच सांगेन, संसार वृक्षाला फल नाही. संसार वृक्षाला फल नाही आणि आपल्या जीवनामध्ये आपण करत असणारा परमार्थ निष्फल नाही. म्हणून संसारात राहूनही परमार्थ करावाच. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नादाज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नादाज माऊली. निवृत्ती राजा निवृत्ती राजा सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया. टाळी वाजवा सर्वांनी. मुक्ता बाई ज्ञान सखया. सोपान 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 मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राजा निवृत्ती राजा सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राजा निवृत्ती राजा सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुणित झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र
क्षत्रिय काशीमाळी मंगल कार्यालय पंच कमिटीच्या माध्यमातून संत शिरोमणी श्री संत सावता महाराज आणि संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्य समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह नाम सप्ताहाच्या माध्यमातून 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व सप्ताह कमिटीने त्याच पद्धतीने परमादरणीय परमस्नी हरिभक्त परायण मधुकर आप्पा काश्मीरे आप्पांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे सेवा सुपूर्द करण्यात आली. मनापासून सर्व पंच कमिटीचे आप्पांच्या ठिकाणी आभार रंदेश या ठिकाणी व्यक्त करेल. कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट अशा प्रकारची गायनाची साथ ज्या गायनाचार्य महाराजांनी केली ते सर्व गायनाचार्य महाराज त्यांचे आभार, गुरुजन टाळकरी त्यांचे आभार, विनेकरी त्यांचे आभार, मृदंगाचार्य महाराज त्यांचे आभार, हार्मोनियम मदक महाराज त्यांचे आभार, सिष्टी मले दादा त्यांच्या ठिकाणी आभार रंदेशा ठिकाणी व्यक्त करेल. ज्यांच्या मुखारविंदातून आपण खऱ्या अर्थाने रामायण कथा या ठिकाणी श्रवण करत आहात. मोठ्या उदात्त करणाने आदरणीय परमस्ने परमार्थ प्रेमी नामाचार्य आमचे जोशी बाबा या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. अगदी खुर्चीवर बसलेले होते कथेमध्ये बसून आणि परतही कीर्तनाला बसणं त्यांच्या वयाला म्हणजे आम्हाला झेपत नाही, पण त्यांचं उदात्त अंतकरण आहे ते या ठिकाणी आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी आभार. सर्व माझ्या महिला माता भगिनी आपले तर खूप खूप आभार. आपली उपस्थिती फार दांडगी. तुम्ही म्हणाल आता हे विचार करतील आपलाच कार्यक्रम म्हणून सेवा, पण आपली उपस्थिती कायमच जास्त असते. माझ्या महिला माता भगिनींचे खूप खूप आभार आणि तुमचे आभार बरं का, नाहीतर मला आमचे काही आभारच मानले नाही. पण आपणा सर्वांच्या ठिकाणी आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मालक मजूर उपस्थित आहे त्यांचे आभार. त्याच पद्धतीने आमच्या सुकिणेवरून आलेले आदरणीय हरिभक्तपण आमचे वाघ काका त्यांच्या ठिकाणी आभार देशा ठिकाणी व्यक्त करेल. झालेल्या सेवेतून जर काही वाईट प्रकारे शब्द बोलले गेले असतील, कोणाचा नामनिर्देश माझ्याकडनं चुकून राहिला असेल तरी सर्वांच्या ठिकाणी अंतकरणपूर्वक क्षमा मागते. माझ्या झालेल्या सेवेतून जर काही वाईट प्रकारे शब्द बोलले गेले असतील, वाणीची दोषून जर माझे मला परत करा. ना तरी बालक बुडा बोले वाकुडा वेचुका चाले ते चोज करुणी माऊली रिजले जे विचुकीच असेल माऊलीच्या अंतकरणाने पदरात घ्या. योग्य असेल माझ्या श्री गुरूंचा ज्ञानवरायांचं तुकोबरायांचं विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं, त्याच पद्धतीने संत श्रेष्ठ श्री संत सावता महाराज, संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचं समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यात घाला, एकादशीचं व्रत करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, आई वडिलांची सेवा करा. या अमूल्य किमतीच्या नरदेहाचं सार्थक करा माझी झालेली सेवा. माझ्या श्री गुरूंच्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या पूजनीय वंदनीय दादा अर्थात वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुवर्य हरिभक्तपरायण निवृत्ती बाबा घोरवडकर दादांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. ओरी रे ने कुरे वेडे वाकुळे उतरे परद महाराज तुम्ही नाही विचारला विचार व्याकुला परद महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वराला खापायापैकी करा. क्षमा परद महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. कुंडली कवरदा हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.